हॅलो प्रेक्षक मित्र हो, आज आमच्या शेतात होत आहे मछली पार्टी, फिश पार्टी। आता हे बघा, इथे आई फिश पार्टी करत आहे, भाजी करत आहे मछलीची, माशांची। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आईने आता मसाला टाकलेला आहे। आता 5 मिनिटापर्यंत मसाला गरम होणार आहे। हे बघा, इकडे फिश आहे, एकदम ताजी फिश, लालपरी। लालपरी सर्वात प्रसिद्ध आहे भारतामध्ये। आता चांगल्यापैकी मसाला गरम झालेला आहे। आता आईने त्याच्यामध्ये मीठ घालवलेलं आहे। आता अजून 5 मिनिटापर्यंत मसाला चांगल्यापैकी भुजल्यानंतर, तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मासे टाकणार आहोत। आता चांगल्यापैकी मसाला गरम झालेला दिसतोय। आता आई याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर फिशचे खांड, पीसेस आहे। आता बऱ्यापैकी कोथिंबीर तिच्यामध्ये आईने टाकलेला आहे। आता अजून 2-3 मिनिटं त्याला चांगलं होऊ देणार आहे। त्याच्यानंतर बघा, हे ताजी इथे फिश आहे, त्याला आपण म्हणू लालपरी। आणि शेतामध्ये जर चुलीवर आपण भाजी केली ना, तर चुलीवरच्या फिश पार्टीची जी मजा आहे ना, ते कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला मिळत नाही। आता बघा मित्र हो, आई याच्यामध्ये फिशचे खांड म्हणजे पीसेस टाकत आहे। आणि बघा, तुम्हाला दिसतच असेल की फिश किती फ्रेश आहे, ताजी आहे। ही जी मासे आहे ना मित्र, ही खूप छान असते। हे फिश ज्याला आपण लालपरी म्हणतो, आणि ही आमच्याच गावा शेजारी असलेल्या गोदरी धरणामधून मिळालेली आहे, एकदम ताजी फिश। आता असे पीस आहे अजून आपण टाकणार आहोत। आणि ही जी फिश होती, ही 1.5 किलोची फिश होती, म्हणजे चांगली। आणि ह्या फिश मध्ये काटे खूपच कमी येतात, म्हणजे मास्यामध्ये काटे खूपच कमी येतात। आता हे खांड घालल्यानंतर, पीसेस टाकल्यानंतर आपण अजून 5 मिनिटं तयार होऊन देणार आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। आणि हे बघा, आमचं शेतामध्ये मका लावलेली आहे। आता आई त्याला चांगल्या प्रकारे कालवत आहे, म्हणजे प्रत्येक पिसामध्ये, म्हणजे मासेच्या प्रत्येक खांडामध्ये मसाला मुरायला हवा, तिथपर्यंत पोहोचायला हवा, म्हणून त्याला चांगलं मुरलं जाते आता। आणि त्याच्यावर आता 5-10 मिनिटं एक परात, म्हणजे एक झाकण त्याच्यावर झाकलं जाईल। हे बघा, आता झाकण झाकत आहे आई। आणि चुलीमध्ये बघा कसा जाळ एकदम खेळत आहे चांगल्या प्रकारे। हे बघा मित्र, कशा प्रकारे आता जाळ लागलेला आहे। आणि चुलीवरचं जे जेवण असतं ना, त्याची जे चव असते एकदम लज्जतदार आणि रुचकर, तशी चव आपल्याला कुठल्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणामध्ये मिळत नाही, जे वेगवेगळ्या मसाल्यांपासून बनवलेलं असतं। आता बघा किती छान दिसायला दिसत आहे बघा। आता आई याला हलवणार आहे, चांगल्या प्रकारे कालवून घेणार आहे, ज्याच्यामुळे या भाजीला चांगला स्वाद येईल, रुचकर हे जेवण बनेल। आता काही मिनिटानंतर, म्हणजे 1-2 मिनिटानंतर आपण याच्यात पाणी घालू। आता आई पाणी घालणार आहे याच्यामध्ये। होऊ द्यायचं का 4-5 मिनिट? होऊ द्यायचं म्हणे, आणि नंतर पाणी घालणार आहे। म्हणजे हे जे पीसेस आहे माशांचे, चांगल्या प्रकारे तयार झाल्यानंतर, त्याच्यामध्ये मसाला गेल्यानंतर परत आपण येणार। बघा मित्र, आता चांगल्या प्रकारे आपले मासे तयार झालेले आहे। आणि याच्यात आता आई पाणी घालत आहे। बघा कसा एकदम रुचकर दिसायला दिसतंय आणि छान पण दिसतंय। आणि आता तयार होत आहे फिश पार्टी। आता 5 मिनिटामध्ये आपली संपूर्ण भाजी तयार होणार आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही पण जेवू आणि तुम्ही पण जेवायला या। बघा मित्र, कशा प्रकारे एकदम लज्जतदार तळंग आपल्या भाजीला आलेला आहे आता। आणि थोड्याच वेळामध्ये भाजी तयार झाल्यानंतर आपण आता त्याला ताटलीमध्ये किंवा प्लेटमध्ये घेणार आहोत। आणि नंतर शेतामधल्या माशाच्या भाजीची चव आपण घेणार आहोत। बघा मित्र, आपण आपल्या शेतामध्ये भेंडी पण लावलेली आहे बघा। हे छोटीशी भेंडी तुम्हाला दिसत असेल। त्याच्याच नंतर बघा, आपल्या शेतामध्ये आपण केळी पण लावलेली आहे। हे बघा, आपले इथे बैल बसलेले आहेत, त्यांचं नाव आहे पुणे आणि बामण्या। ते पण मस्त शेतामध्ये रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत। हे बघा, मकाच्या झाडाला मक्याचे कणीस देखील आलेले आहेत। आणि मस्तपैकी मका या पावसाळ्याच्या वातावरणात हवेमुळे डोलत आहे। बघा मित्रांनो, आपल्या शेतामध्ये केळीचे घड, आणि आता केळं हे मोठी व्हायला लागलेली आहेत। हे बघा मित्र, कसे केळी लागलेली आहे दाट। इथे पण बघा, हा पण मोठा घड आहे। आणि सध्या आता केळीचे जे भाव आहे ना,
2000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल सुरू आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी चांगला सध्याचा भाव आहे हा. महाराष्ट्रातली सध्याची जी केळी आहे ना, ती सध्या इराण, इराक अशा देशांमध्ये म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोर्टेशन त्याचं होत आहे. बघा मित्र, आपण आता ताजे निंबू पण तोडून आणलेले आहे आणि ते निंबू मळून आपण आता जेवण करणार आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही की कशा प्रकारे आता भाजीला उकळ फुटलेला आहे आणि भाजी जी आहे ते गदगदत आहे. आता बघा आई तिला हलवत आहे. मस्तपैकी आता खांडे शिजून झालेले आहे आणि एकदम झणझणीत अशी चव आल्याची मला कल्पना येत आहे. बघू शकता मित्र तुम्ही, बघा आता कशी झणझणीत भाजी दिसत आहे. बघू शकता मित्र तुम्ही कशी दिसते आहे ही भाजी. मला तर असं वाटतं एकदम छान झालेलं असेल. आता समजेलच खाल्ल्यावर. असं वाटतंय एकदम चटपटी आणि लज्जतदार आणि झन्नाटेदार महाराष्ट्रीयन भाजी तयार होऊन झालेली आहे. अस्सल खानदेशी असलेली चव. हे बघा आता इथे जेवणासोबत कांदे आणि लिंबू याची काटणी आईद्वारे केली जात आहे. कारण फिशची भाजी आणि कांदे यांचं जे संयोग असतो, हा संयोग असणं फार गरजेचं असतो. नाहीतर नुसतं फिश आणि कांदे नाही, निंबू नाही, तर ती चव येत नाही भाजीमध्ये. बघू शकता मित्र तुम्ही कसा मस्त चव आलेली आहे भाजीला. आणि बघा हे पीसेस, हे मस्त पीस. हिला खूप जास्त मागणी असते. ही जी फिश आहे ना, हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आवडली जाणारी फिश आहे. हिला आपण म्हणतो लालपरी, कारण की खायला पण खूप छान लागते ती आणि तिच्यामध्ये काटे पण फारसे नसतात. बघा आता कांदे आणि निंबू मस्तपैकी काटून झालेले आहेत आणि थोड्याच टायमानं आपण आता जेवणाला सुरुवात करणार आहोत. बघा मित्र कसा छानपैकी आता तरंग आलेला आहे भाजीला आणि एकदम अस्सल खानदेशी चव असलेली भाजी आता तयार झालेली आहे. बघा मित्र कशी तयार झालेली आहे. बघा खानदेशी भाजी, खानदेशी मच्छीची भाजी, फिश करी. बघा मित्र आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि मम्मी मला आता गरमागरम भाजी वाढून देत आहे आणि त्याच्यानंतर लगेचच मी जेवणाला बसणार आहे. आणि नंतर मग मम्मी, पप्पा आणि आपला छोटा बंधू हे सुद्धा बसणार आहेत. बघा हिला म्हणतात खानदेशी भाजी, अस्सल खानदेशी चव असलेली ही भाजी, फिश पार्टी. कारण आता बऱ्याच महिन्यापासून श्रावण सोमवार चालू होता, त्यामुळे आम्ही 1 महिना खाल्लेलं नाही. परंतु आम्ही आज मस्त रविवारचा दिवस साधून आता जेवणाला सुरुवात करणार आहोत. हे बघा ही फिश पार्टी. हे झालेलं आहे आता माझं ताट तयार आणि आता मी घेणार आहे पोळी. आता बघा धाकट्या बंधूसाठी सुद्धा मम्मी आता फिश वाढत आहे आणि नंतर आम्ही दोघं भाऊ आता जेवणाला सुरुवात करणार आहोत. बघा मित्र आता आमचा छोटा बंधू आता शेतातून आला आणि त्याने आता थकला असल्या कारणाने तो जेवणाला आता सुरुवात करणार आहोत. तो आणि मी आता बघा हे ताट पण रेडी झालेलं आहे आणि आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आणि तुम्ही पण या बरं का जेवणाला. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.